नमस्कार मंडळी, जनललकारीच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशाच एका महत्त्वपूर्ण विषयाची चर्चा करतोय. चर्चा आहे भारतातील सर्वात महत्त्वाचा प्राणी म्हणजे वाघ. आता आपण पहिल्यांदा कॉलरवाली वाघीण या वाघिणीची एक गोष्ट समजून घेऊया. मध्य प्रदेशमधील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये ह्या वाघिणीचा वावर होता आणि तिने तिच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये 1 नाही, 2 नाही, 5 नाही, 10 नाही, तब्बल 29 बछड्यांना जन्म दिला होता. हा 29 आकडा हा खूप अपवादात्मक असतो. इतक्या मोठ्या प्रमाणावरती बछड्यांना जन्म सहसा वाघीण देत नाही. या वाघिणीच्या गळ्यामध्ये रेडिओ पट्टा होता आणि यामुळे तिला कॉलरवाली वाघीण म्हणायचे. या कॉलरवाली वाघिणीचा व्हिडिओ किंवा याबद्दलची सर्व चित्रफित गोष्ट ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती नॅशनल जॉग्राफिक आणि डिस्कवरी या चॅनलनी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध केली. आता या कॉलरवाली वाघिणीचा जेव्हा 2022ला मृत्यू झाला तेव्हा आपल्या घरातीलच एक सदस्य मृत्युमुखी पडला आणि त्याच्यानंतर तिचा अंत्यविधी झाला. अशा पद्धतीने तेथील वनपाल आणि आदिवासींनी एकत्रित येऊन त्या वाघिणीचा अंत्यविधी केला. आणि ही कॉलरवाली वाघीण ही भारतातील व्याघ्र प्रकल्प जो 1973ला चालू झाला या प्रकल्पाचं प्रतीक होतं. सामान्यतः असं पण म्हणलं जातं दॅट कॉलरवाली टायग्रेस सेव्ह द इंडियन टायगर्स, कारण या वाघिणीने जास्त प्रमाणामध्ये बछड्यांना तर जन्म दिलाच, पण वाघांचं अस्तित्व आणि इतर वाघांना म्हणजे तिच्या बछड्यांना स्वसंरक्षण कसं करावं याचे सुद्धा धडे दिले. तर असा हा कॉलरवाली वाघिणीचा महत्त्वपूर्ण विषय आहे. पण या संदर्भामध्येच 2023ला म्हणजे प्रोजेक्ट टायगर जेव्हा 1973ला इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली चालू झाला होता तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे 2023पर्यंत या 50 वर्षामध्ये भारतीय व्याघ्र प्रकल्पामध्ये खूप चढउतार पाहायला मिळाले. 2023ला 50 वर्ष पूर्ण होतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक इनिशिएटिव्ह चालू केलं. त्याचं नाव आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. तर ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असणार आहे. यामध्ये भारत आणि इतर 95 देशांचा समावेश असणार आहे. यांचं सर्वांचं कार्य काय, तर हे बिग कॅट कॅटेगरीमधील वन्यजीव ज्यामध्ये वाघ, सिंह, बिबट्या, जाग्वार, प्युमा, स्नो लिओपार्ड आणि चित्ता या 7 महत्त्वाच्या प्राण्यांचा किंवा प्रजातींचा समावेश होतो. यापैकी वाघ हा खूप अत्यंत दुर्मिळ आणि एक वेगळा प्राणी म्हणून गणला जातो, कारण हा वाघ हा एकूण वन्यजीवासंदर्भामधील जी अन्नसाखळी आहे त्या अन्नसाखळीमध्ये अपेक्स प्रिडेटर म्हणजे सर्वोच्च असा परभक्षी म्हणून ओळखला जातो. एक वाघ कितीतरी तृणभक्षक प्राण्यांना खातो आणि त्यांची संख्या ही नियंत्रित ठेवतो. याचाच परिणाम असा की त्या वनामधील जे प्राथमिक वनस्पती असतात म्हणजे प्रायमरी व्हेजिटेशन, तर यांचं फक्त संवर्धनच होत नाही तर यांचं अस्तित्व कायम राहतं आणि एकूणच वनांची परिस्थिती ही संतुलित राहते. असं बोललं जातं की एक नर वाघ जवळपास 50 ते 100 चौरस किलोमीटर एवढ्या वनक्षेत्राला संतुलित ठेवण्याचं काम करतो. मग असा हा अपेक्स प्रिडेटर ज्याला कीस्टोन स्पीसीज किंवा अम्ब्रेला स्पीसीज असं पण म्हणलं जातं, तर याचं संवर्धन करणं किंवा याचं संरक्षण करणं हे आपल्या परिस्थितीकीचं संरक्षण करण्यासारखंच आहे, कारण आपण सुद्धा ह्या परिस्थितीशी एकरूपच आहोत. भारतीय सनातन हिंदू संस्कृतीमध्ये नेहमीच मनुष्याला निसर्गाशी जोडलं गेलेलं आहे. मग ती अथर्ववेदामधील प्रार्थना असो की ज्यामध्ये माता भूमी पुत्र पृथिव्या असं लिहिलेलं आहे की म्हणजे आपण सर्व ह्या पृथ्वीचीच लेकरं आहोत असं त्याच्यामध्ये समावेश आहे. मध्ययुगामध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं संत तुकारामांनी म्हणलेलं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आधुनिक भारतामध्ये जो भारत हा संविधानाने चालतो त्या संविधानातील कलम 48 मध्ये सुद्धा राज्याने पर्यावरणाचं, वन्यजीवांचं आणि जंगलाचं संवर्धन करावं, संरक्षण करावं आणि त्याची नीती त्या अनुरूप असावी असं लिहिलं गेलेलं आहे. म्हणजेच मनुष्य आणि निसर्ग यांचं सहअस्तित्व असणं हेच भारतीय समाजमानाला, संस्कृतीला आणि भारतीय शिकवणीला अपेक्षित आहे. याच मार्गावर चालून भारत हा एक
महत्त्वाचं पाऊल टाकतोय की ते पाऊल म्हणजे की इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. आता या बिग कॅट अलायन्समध्ये जे बिग कॅट कॅटेगरीमधील स्पीसीज येतात की ज्या 7 आहेत, त्यापैकी 5 महत्त्वाच्या स्पीसीज ह्या भारतामध्ये आढळतात. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा वाघ, की ज्याची जवळपास जगभरामधील 70% संख्या ही भारतामध्ये आहे. त्याच्यानंतर लायन म्हणजे सिंह, त्याच्यानंतर लिओपार्ड म्हणजे बिबट्या, चौथं स्नो लिओपार्ड म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशामध्ये आढळणारा बिबट्या, आणि 5वं म्हणजे चिता, जो 1952ला पूर्णपणे त्याचं अस्तित्व संपुष्टात आलं होतं, पण 2022मध्ये परत आपण त्याचं पुनर्स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं ते 5वी महत्त्वाची प्रजातीसुद्धा भारतामध्ये अस्तित्वात आहे. म्हणजे एकूण 7 बिग कॅटपैकी 5 बिग कॅट असणारा एकमेव देश हा भारत आहे. त्याच्यामुळं भारतावरती जबाबदारीसुद्धा सर्वात जास्त आहे. याचाच परिणाम असा की भारत एक विश्वगुरू बनण्याच्या या रस्त्यावरती एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकतोय, आणि ते पर्यावरण संवर्धन, पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संरक्षण या क्षेत्रासंदर्भामध्ये. हा इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स या संदर्भामधील पहिली परिषद ही 1 जून 2026ला न्यू दिल्ली या ठिकाणी भरणार आहे. आणि त्यामध्येच आपण बिग कॅट ही कसं संवर्धन केलं पाहिजे, संरक्षण कसं केलं पाहिजे या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा किंवा त्या ठिकाणी एक महत्त्वाचा करार होणं अपेक्षित आहे. तर या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समधला सगळ्यात महत्त्वाचा प्राणी किंवा महत्त्वाची प्रजाती म्हणजे वाघ आहे. याचं महत्त्व ह्या इतर प्राण्यांपेक्षा वेगळं ठरतं सामान्यतः, कारण भारत स्वतंत्र होताना भारतामध्ये तब्बल 40,000 हे व्याघ्र संख्या होती. ती संख्या घटून जवळपास 1,500पर्यंत किंवा त्यापेक्षाही कमी म्हणजे 1,300पर्यंत आली होती. आणि 1973ला त्या काळच्या राजकीय नेतृत्व म्हणजे इंदिरा गांधी यांनी या प्रोजेक्ट टायगरची सुरुवात केली. तिथून पुढं व्याघ्रगणना जेव्हा जेव्हा झाली त्यावेळेस ह्या संख्येमध्ये चढ उतार पाहायला मिळाला. सर्वात कमी ही 1600पर्यंत पुन्हा एकदा 2006 साली ही व्याघ्र संख्या आली होती, आणि आपल्यासाठी चिंतेचा विषय झाला होता. तेव्हापासून पुन्हा याकडे जास्त लक्ष देण्यात आलं, आणि 2022पर्यंत ती पुन्हा जवळपास 3,500पर्यंत पोचलेली आहे. ती सुद्धा अपेक्षित अशी 10,000 संख्येपेक्षा कमीच आहे. आपल्याला वाघांची संख्या कमीत कमी 10,000पर्यंत नेणं अपेक्षित आहे, की जी भारत स्वतंत्र होताना 40,000 होती. आता वाघ नामशेष होण्याची ही कारणं आहे. त्यामधील सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हे जे तस्करी. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की त्याचा अधिवास नष्ट होणं. तिसरं महत्त्वाचं कारण आहे की ह्या वाघांना प्रदूषणाचा सामना करावा लागतो. चौथं महत्त्वाचं कारण आहे की वाघांची तस्करी बरोबरच एक करमणुकीचं साधन म्हणून याची सुद्धा शिकार होते. याचंही आपण मध्ययुगामध्ये किंवा आधुनिक भारतामध्ये खूप सारी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आणि 5वं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एकूण परिस्थितीचा ऱ्हास झाल्यामुळं सुद्धा वाघांची संख्या कमी होताना आपल्याला दिसते आहे. तर अशी संख्या कमी होणं हे सर्वांसाठीच म्हणजे भारतासाठी, परिस्थितीसाठी आणि पूर्ण जगासाठी सुद्धा हे खूप अडचणीचं आहे. आणि यातूनच मार्ग काढण्यासाठी आणि भारताला विश्वगुरू होण्याच्या रस्त्यावरती निवून जाण्यासाठी पर्यावरण क्षेत्रामधला हे सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. तर या संदर्भामधील हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्याघ्र गणना आणि इतर वन्यजीवांचं संरक्षण या संदर्भामधील माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.